प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. कधी धरतीस अंथरतो आणि आकाश पांघरतो. कधी धरतीस अंथरतो कधी आभाळ पांघरतो. कधी आकाश कोसळते कधी वरून धगधगते. तरी प्रभू पावला स्मरुनी पाऊल उचलितो. ती धरतीस अंथरतो आणि आकाश पांघरतो. प्रभू संदेश घेऊन मी घरी अखेरचा जातो. कधी धरतीस अंथरतो आणि आकाश पांघरतो. परमेश्वराचा महिमा कसा वर्णायचा? खरंच त्याने आपल्यावरती किती महत्कृत्य केलेली आहेत. परमेश्वर सातत्याने आपल्या बरोबर असतो. सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात ज्याप्रमाणे पती पत्नीने एकमेकांना एकनिष्ठ राहण्याचं वचन दिलेलं असतं, तसं आपला परमेश्वर सुद्धा सुखदुःखात, आजारात आणि आरोग्यात आपल्याशी एकनिष्ठ असतो. त्याचं दर्शन आजच्या पहिल्या वाचनामध्ये आपल्याला घडत आहे. संत पॉल आणि त्याचे सहकारी आता प्रवासाला लागलेले आहेत. प्रवासामध्ये त्यांना तिमोथी नावाचा एक गृहस्थ भेटतो. कालांतराने तिमोथीवरती संत पॉलची माया जडते. तो ख्रिस्ती बनतो. नुसता ख्रिस्ती बनत नाही, तर संत पॉल त्याच्या डोक्यावर हात ठेवून त्याला बिशप पदाची दीक्षा देतो आणि सुंदर असं कार्य, पाळकीय कार्य त्याच्याद्वारे होत असतं. त्याला उद्देशून संत पॉलने तिमोथ्याला पहिलं पत्र आणि तिमोथ्याला दुसरं पत्र अशी 2 पत्रे लिहिलेली आहेत. परंतु हे सर्व करत असताना संत पॉलला देखील बराचसा विरोध झाला. कारण पॉल ज्यांची निवड करत असे त्या व्यक्तीमध्ये काहीतरी अशक्तपणा, दुर्बळता आढळायची आणि लोक नेमकं त्यांच्या व्यंगावरती बोट ठेवायचे. अशा वेळेला संत पॉल आपल्या लोकांना मार्गदर्शन करताना सांगतो की आपल्या मानवी दुर्बळतेपेक्षा परमेश्वराचं सामर्थ्य अधिक मोठं आहे, ह्याची माणसाने जाणीव ठेवणं गरजेचं आहे. येशू तशाच प्रकारचं वक्तव्य आजच्या शुभवर्तमानामध्ये करत आहे की जग जर तुमचा द्वेष करत असेल तर घाबरू नका. त्यापूर्वी त्यांनी माझा द्वेष केलेला आहे. की परमेश्वराचं कार्य करत असताना नक्कीच आपल्याला छळाला सामोरं जावं लागेल. तरी हा छळ फक्त शारीरिक पातळीवरती होऊ शकतो, फार फार मानसिक पातळीवरती होऊ शकतो. तो आध्यात्मिक पातळीवरती होऊ शकत नाही. कारण आध्यात्मिक पातळीवरती माणूस परमेश्वराशी जोडलेला असतो. जेव्हा माणूस परमेश्वरापासून विभक्त होतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये आध्यात्मिक पातळीवरती संघर्ष सुरू होत असतो. म्हणून माणसाने तपासून पाहायचं आहे की आपल्या जीवनामध्ये जे दुःख निर्माण होत असतं ते दुःख किंवा तो छळ आपण स्वतः ओढवून घेतलेला असतो की परमेश्वराकडून आलेला असतो. हे कसं समजून घ्यायचं? एक महत्त्वाचा शब्द, इगो किंवा अहंकार. की माणसाचा इगो किंवा अहंकार जेव्हा कार्यरत असतो तेव्हा त्याच्या जीवनामध्ये येणारं दुःख हे परमेश्वराकडून आलेलं नसतं, तर ते दुःख माणसाने स्वतः ओढवून घेतलेलं असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये येणारा छळ, आपल्या जीवनामध्ये येणारं रक्तसाक्षीत्व ह्याचं वर्णन अविलाच्या संत तेरेसांनी 2 प्रकारे केलेलं आहे. त्या म्हणतात की एक प्रकारचं रक्तसाक्षीत्व आहे प्रत्यक्ष शारीरिक दृष्टिकोनातून रक्त सांडणं, परंतु दुसऱ्या प्रकारचं रक्तसाक्षीत्व आहे
दुसऱ्या व्यक्तीवरती प्रेम करत असताना त्याग करण्याची तयारी ठेवणं. त्याग करताना वेदना होतात, परंतु त्या वेदनेला आलेलं सुंदर असं फूल असतं शेजार प्रीतीचं, शेजार धर्माचं. हे शेजार धर्माचं, शेजार प्रीतीचं फूल फुलण्यासाठी त्या वेलीला आतमधून बऱ्याचशा प्रसूती वेदना सहन कराव्या लागतात. तशा प्रकारचा छळ माणूस जेव्हा सहन करतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती स्वर्गीय प्रकाश तळपत राहतो, कारण ते फळ पवित्र आत्म्याचं फळ असतं, प्रेमाचं, शांतीचं, आनंदाचं फळ असतं. ते धारण करण्यास प्रभूची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.